पोलीस कस्टडी जास्तीत जास्त किती दिवसाची असते असा प्रश्न जर विचारला तर सर्वांना माहीत आहे की 15 दिवस जे आहे ती पोलीस कस्टडी जास्तीत जास्त मिळू शकते. परंतु 15 दिवसानंतर ही पोलीस पोलीस कस्टडी मागणी करू शकतात का? पोलीस कस्टडीत घेऊ शकतात का? जर तुमचे उत्तर नाही असे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे, ज्याने पोलीस रिमांडबाबत देशभरात सुरू असलेल्या सर्वात मोठा कायदेशीर वाद संपुष्टात आलेला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा प्रत्येक आरोपी, पोलीस अधिकारी आणि वकिलांवर कसा परिणाम होईल हे समजून घेऊया. आपण त्यापूर्वी प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊया. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील एका कथित न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाशी म्हणजे कस्टोडियल डेथशी संबंधित आहे. आरोप असा होता की एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजरच केलं नाही आणि नंतर ती व्यक्ती बेपत्ता झाली. त्या व्यक्तीचा मृतदेह सापडलेला नव्हता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्यात आली. तपासादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आणि चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयाची अट आणि वाद म्हणजे माननीय हायकोर्टच्या कंडिशन्स आणि डिस्प्यूट जे आहे ते काय होतं तर इथूनच कायदेशीर वादाला सुरुवात झाली. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने पोलीस कोठडी तर दिली पण अनेक कठोर अटीही घातल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची अट अशी होती की पहिल्या 15 दिवसानंतर कोणत्याही परिस्थितीत पोलीस कोठडी वाढवली जाणार नाही. मी हे वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतोय की पहिली अट अशी होती की पहिल्या 15 दिवसानंतर कोणत्याही परिस्थितीत पोलीस कोठडी वाढवली जाणार नाही. म्हणजे जे सुरुवातीचे 15 दिवस आहेत त्याच्यामध्येच जी पोलीस कोठडी आहे ती मागणी केली पाहिजे, दिली पाहिजे आणि 15 दिवस झाल्यानंतर पोलीस कोठडी पुन्हा वाढवली जाणार नाही. म्हणजेच नंतर तपासात नवा पुरावा मिळाला तरीही पुन्हा पोलीस कोठडी मागू शकणार नाही. राज्य सरकारने या अटीमुळे तपासावर परिणाम होईल असे सांगत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. आता माननीय सर्वोच्च न्यायालयानं काय निष्कर्ष नोंदवला हे आपण पाहूया आणि केसचं नावसुद्धा जाणून घेऊया. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश विरुद्ध सुधा सुरेश वीरा व्यंकटा नागाराजू, मी ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा एकदा सांगतोय की द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश विरुद्ध सुधा सुरेश वीरा व्यंकटा नागाराजू ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली केस होती. या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्ट केलं की BNSS 2023 म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 187(2) आणि 187(3) नुसार पोलीस कोठडीचा जास्तीत जास्त कालावधी आजही 15 दिवसच आहे. पण आता हे 15 दिवस एक सलग असणे आवश्यक नाही. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे क्लिअर केलं की एक सलग 15 दिवस पाहिजेत असं नाही. जर तपासादरम्यान नंतर नवे पुरावे, नवी जप्ती, एखाद्या जागेची माहिती किंवा आरोपीकडून नवीन खुलासे जर समोर आले तर कायदेशीर मुदतीच्या आत उरलेली पोलीस कोठडी वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे वेगवेगळ्या हप्त्यामध्ये सुद्धा मागितली जाऊ शकते. माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की गंभीर प्रकरणामध्ये केवळ तांत्रिक कारणामुळे तपासात अडथळा येऊ नये. म्हणूनच BNSSमध्ये हा बदल जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने उच्च न्यायालयाची 15 दिवसानंतर कोठडी न देण्याची अट रद्द केली. म्हणजे यातला महत्त्वाचा फरक काय आहे की माननीय उच्च न्यायालयाने म्हटलं की सुरुवातीचे 15 दिवस जे आहेत त्याच्यामध्येच पोलीस कस्टडी दिली पाहिजे, नंतर पोलीस कस्टडी 15 दिवसानंतर देता येणार नाही. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ही 15 दिवसाची जी पोलीस कस्टडी आहे ती अगदी हप्त्यामध्ये सुद्धा मागणी करता येते, टप्प्याटप्प्यामध्ये सुद्धा मागणी करता येऊ शकते. म्हणजे अगदी 15 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा पुन्हा पोलीस कस्टडीची मागणी करता येते. परंतु पोलीस कस्टडी ही जास्तीत जास्त 15 दिवसच असली पाहिजे. 15 दिवसापेक्षा जास्तीची पोलीस कस्टडी देता येत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयानं हेही स्पष्ट केलं की एकूण पोलीस कोठडी जी आहे ती 15 दिवसापेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवसाची आणि तीही टप्प्याटप्प्यानं पण मागणी करता येते.
हप्त्यात पण मागणी करता येते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अटकेनंतर 15 दिवसाच्या नंतरसुद्धा मागणी करता येते. पण जास्तीत जास्त कालावधी किती? तर 15 दिवस. केवळ कोठडी मागण्याची पद्धत बदलली आहे, कालावधी नाही. कालावधी 15 दिवसाचा तेवढाच ठेवण्यात आलेला आहे. तसेच चौकशी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सतत उपस्थित राहण्याची अट ही न्यायालयाने हटवली आहे. मात्र चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओग्राफी म्हणतो आपण ज्याला, सुरू ठेवण्याचे आणि आरोपीच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश मात्र कायम ठेवलेले आहेत. आपण जर याचा निष्कर्ष पाहिला, थोडक्यात जर सांगायचं झालं तर BNSS लागू झाल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच पोलीस कोठडीच्या नियमांचे इतके स्पष्ट विश्लेषण केलेले आहे. येत्या काळात हा निर्णय पोलीस रिमांडशी संबंधित प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय ठरणार आहे. अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल, आवडली असेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. आपण या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल.